हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय माताली. तर चाललं आहे आमचा सकाळचा नाश्ता वगैरे. काल जे मी कापण्या बनवल्या होत्या ना, ते चहासोबत आम्ही खात आहे. खूप छान लागतात चहासोबत. आणि ऋतुजा पण इथे एन्जॉय करते बघा. खाते का? चांगलं लागते, मस्त ना चहासोबत. खाते खाते. तर हे बघा मस्त अशा कापण्या आणि अशा बनल्यात, मस्त बनल्यात ना. आणि चहा ते असं बुडवायचं आणि ऋतुजा असं खायचं. कसं वाटतंय? चहासोबत मस्त लागते ना. तर आता बघा कोमल गेली आहे क्रीम आणण्यासाठी. कोमलला म्हणलं जा क्रीम घेऊन ये, म्हणजे हिच्या गुडघ्याला पायांना वगैरे लावते. हळदीनं तेवढा काही इफेक्ट पडतो म्हणा, पण झटपट ठीक होण्यासाठी म्हणून मी क्रीम आणायला पाठवलेली आहे कोमलला. भेटली तुला लावून देते. होईल होईल ठीक पिल्लू, ठीक होईल. ठीक आहे. म्हणजे अजून कुठे लागले बघू बरं, कुठे कुठे खरचटले. आता मस्ती करायची नाही, ओके? अजून कुठे लागले? हे कट झालं, आता ब्लड तिथलं निघाले. ठीक होऊन जाईल, टेन्शन नको घेऊ. ठीक आहे. या बोटाला इथं लावून देते. ठीक आहे. ठीक आहे. होईल, लवकरच होईल माझं पिल्लू. लवकरच ठीक होते. ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. ते पिल्लू ते किती दिवसांनी लागले, तर ते लागलं खूप करत आहे. एकदा नाही का सायकलवरून येताना, सायकलिंगमध्ये तू काय करत होती? रेस लावली होती काय? तेव्हा खरचटलं होतं जरा. जरा करून ठेव. ठीक आहे. माझ्या पायावर पाय ठेवलाय. थोडं क्रीम मुरू दे, मग तू इकडे तिकडे खेळायला जाऊ शकते. ओके? ठीक आहे. घाबरू नका. ओके? हां, तू थोडा वेळ दुखेल ना ऋतू. आता थोडा वेळ दुखेल. काही नाही होत, लगेच 2 दिवसात ठीक करून देते मी तुला. ओके? चला. तर नाही का, मला काही बोलायचं आहे म्हणून मी आज बाकी काही दाखवत नाही आहे. मी खास बोलण्यासाठी इथे आलेली आहे. आणि तेही एका बाईला जरा बोलायचं आहे मला. म्हणजे काय असतं ना, की एखाद्या व्यक्तीला स्टॉक करणं असतं ना, ते तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे मी आतापर्यंत व्हिडिओ टाकत नव्हती, त्यासाठीच व्हिडिओ टाकत नव्हती की अशा ज्या बायका आहेत ना, जे काही मला कमेंट केलेल्या, आणि ती बाई नाही का, त्याच्यामुळे मला म्हणजे ना अजिबात इच्छा नव्हती की मला टाकायची. आणि म्हणून मी नाही का यूट्यूब तसं सोडूनच दिलेलं होतं. ज्या प्रकारच्या मला बायका भेटल्या, ठीक आहे, त्या बायका तर गेल्याच. आता ते पनवती गेली आहे. आता किती बघतात ते मला माहीत नाही, पण बऱ्यापैकी पनवती ती गेलेली आहे. पण ती जी बाई आहे ना, जी एकदम, आता तुम्ही म्हणाल बोलते, ठीक आहे, जे काही असे लोक आहेत चीप, थर्ड क्लास, आम्ही तर जात नाही तिच्या चॅनलवर बघायला किंवा तिचे व्हिडिओ बघायला. एखाद्याच्या चेहऱ्याशी मला इतकी नफरत होते, एखाद्याच्या कॅरेक्टरशी, म्हणजे एखादा स्वभाव जे असतो ना, याच्याशी इतकी नफरत होते ना मला, तर मी परत जिंदगीत कधी आयुष्यात तोंड नाही बघू शकत. ठीक आहे. नफरत म्हणजे नफरत, भयंकर नफरत होते. ठीक आहे. म्हणून मी यूट्यूब पण सोडलेलं होतं. आता तिनं काय केलं तुम्हाला सांगते, एवढी चूल तिच्यामध्ये. ती व्हॉट्सअपवर आली, तर मी स्टेटस वगैरे असं टाकलेला होता. आणि काय झालं, एक अननोन नंबर मला दिसला तिथे. अननोन नंबर कोण आहे? आता माझं कसं आहे तुम्हाला सांगते, जे मी स्टेटस प्रोफाईल फोटो टाकलेला आहे ना, ते एव्हरीवन केलेलं आहे, एव्हरीवन झालेलं आहे. मी काय असं सेटिंग नाही करून ठेवलेली त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ती येऊन बघून पटकन मला ब्लॉक मारून पळून गेली. तू किती जरी ब्लॉक मारलं आणि पळून जरी गेली, ठीक आहे, पण तुला तेवढी तरी कॉमन सेन्स पाहिजे की तू बघितलं हे मला समजलं आहे. ठीक आहे. आणि नंबर ॲक्च्युली माझ्याकडे सेव्ह नव्हता. आणि तुम्हाला सांगते, खूप ट्रू कॉलरवरती ते तर आहे, पण खूप दिवस आधी झाले, म्हणजे आता 3-4 महिने होऊन गेले असतील ना ह्या गोष्टीला, की मी फोन केलेला. माझे नंबर काही लक्षात नाही. तर मी म्हटलं कुणाचा नंबर आहे म्हणून आम्ही ट्रू कॉलरवरती गेलो तेव्हा मला ते नाव समजलं. काही दुसरंच नाव आहे बरं का तिचं. मला एक म्हणायचं आहे, म्हणजे एवढा चीपपंती कशाला? एवढी आवडली का मी तुला?
ऑब्सेस. हां ऑब्सेस आहे ते स्टॉक करायला मला तू. हां म्हणजे एवढं तुला हे येतं आहे, काय म्हणते त्याला, आता जाऊ दे मी बोलली असती. कारण कसं आहे, माझा स्वभाव आहे खूप, आधी खूप शांत होती, पण आता जसे लोक मला भेटलेत ना त्यामुळे माझा स्वभाव झालेला आहे चिडचिडा. ठीक आहे, मी कुणाचे व्हिडिओ बघायला जात नाही, करायला जात नाही. क्रीम लागली माझ्या हातालाच तर कशाला यावं ना, मी म्हणते कशाला यावं. काही स्वतःची काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही, मला हे म्हणायचं आहे की स्वतःची काही तुमची सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही आहे. म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हती माहिती आहे का. पण मला इतक्या ताई मेसेज करतायत, व्हॉट्सअपवर करतायत. मी तिकडे यूट्यूबला लक्ष नव्हती देत ना, तर मला इकडे पण इतक्या म्हणत आहे की ताई तू व्हिडिओ टाक, व्हिडिओ टाक. मी खास करून त्या ताईंसाठी व्हिडिओ टाकते बरं का. काय गरज चालली एवढं, म्हणजे एवढी चूल की तिथे काही, तिथे तर माझे व्हिडिओ बघतच असेल ती, ठीक आहे. पण आता इथे व्हॉट्सअपवर पण येऊन बघून राहिली काय स्टेटस टाकलं आहे ते. हां विचार करा. मी ते इतकी दिवस झालं तिचं तोंड पण नाही बघितलं. इतकं माझं दिमाग खराब आहे ना, तुम्हाला काय सांगू, भयंकर खूप जास्त दिमाग खराब आहे. हां अशा बाईपाई मी यूट्यूब पण सोडलं. म्हणजे जे माझं वाईट करतात ना, ज्यांनी माझं वाईट केलेलं आहे त्यांना सबक तर जे काही द्यायचं ते देव देतच, ठीक आहे. पण मी स्वतःहूनच सोडलेलं आहे की असे जे, ती एक बाई तर होती ना, अजून काही काही बायका होत्या, त्या बायकांमुळेच मी तर सोडलेलं आहे. पण जरा तरी काही वाटायला पाहिजे. व्हॉट्सअपवर येऊन तुम्ही बघताय मला, किती किती चूल, किती चूल. काय म्हणावं आता मी तर शॉकच आहे की आम्ही नावसुद्धा काढत नाही आणि ती व्यक्ती आम्हाला येऊन बघत आहे. म्हणजे काय म्हणावं आता, तुम्हीच सांगा आता सगळ्यांना. आता मला बऱ्याच ताईंनी म्हटलं तिला ब्लॉक मार, पण यूट्यूबवर ब्लॉक नाही मारता येत ना ताई. यूट्यूबवर ब्लॉक नसतं करता येत. यूट्यूबवर ब्लॉक केलं तरी पण ते बघणारच कुठून ना कुठून, असं आहे ना. आणि काही करतात, काही अजून काही बायकामध्ये चूल आहे की आता कोण आहे माहीत नाही मला. ते काय करते माहिती आहे का, सबस्क्राईब करणार, अनसबस्क्राईब करणार, असेही प्रकार करते. आता जेही करण, तुम्ही जे दुसऱ्याचं वाईट कराल तुम्हाला तर येईलच फेडायला कधी ना कधी. कसं असतं माहिती आहे का, वाईट कर्म करण्यापासून जरा घाबरा. मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही कराल ना तुम्हाला इथंच फेडायला येणार आहे. अजून काय माझ्या पाठीमागं करत असेल तर मी तर म्हणतो परमेश्वरा तू बघून घे आणि तूच तिकडं सुपडा साफ चांगला करून घे. मी आता माझ्या डोक्याला जरा शांत ठेवलं आहे. पण का नाही, कुणी माझा नाद करावं नाही. मी एकच सांगतो, जर माझ्याबद्दल काही व्हिडिओमध्ये बोलली केली, आता मला एक दोन ताईंनी सांगितलं एक दोन गोष्टी, मी म्हटलं जाऊ दे, ते करण ते इथंच भरत. रावणासारखा रावण माणूस हे होऊन जाते, तर ते हे कॉमन पीपल काय चीज आहे नाही का. तुम्ही करा आणि ते इथंच फेडाल तुम्ही. तर कसं आहे, जरा पाप करण्यापासून घाबरा. मी अध्यात्मात आहे आणि काही गोष्टी मला ज्या जाणवल्या, जे काही मला स्वप्न पडत होते, मी बाकी ताईंना सांगितले बरं का, मी यूट्यूब का सोडले, काय मला इश्यू येत होता, ठीक आहे. तर त्या ताईंना माहीत आहे, मला काही सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे, ते तुम्ही समजून जा. पण मी आता जे व्हिडिओ बनवत आहे ना ते ह्याच्यासाठी बनवत आहे. ज्या ताई खूप खूप मागे लागले की नाही ताई व्हिडिओ टाक, व्हिडिओ टाक, म्हणून मी टाकते व्हिडिओ, त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकते बरं का. एवढं नेट पॅक मारून मी त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकते. तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जरा तरी जनाची नाही तर मनाची असू द्या, कधी ना कधी तुमची पोल खुलते, कधी ना कधी सगळं सत्य बाहेर येते नाही का. तर जरा तरी दिमाग असेल, एवढे मोठे वयानं झाले तरी तुम्हाला कॉमन सेन्स नाही आहे. तर काय बोलू आता, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. बस मी एवढंच म्हणेन, जे माझे वाईट करतात ना माझ्या पाठीमागं, जे पण माझे सासूसासरे, म्हणजे आता सासूसासरे म्हणा, घरचे बाहेरचे जे पण, ठीक आहे, त्यांना तर सबक भेटतेच, कधी ना कधी भेटते आणि भेटलेली आहे खूप लोकांना. आणि एवढा विश्वास आहे मला कालीमातेवरती, जे कुणी आमच्या माघारी आमच्या पाठीमागं काही वाईट करत असतील ना त्यांना ते बघून घेते आणि आम्हाला हर संकटातून वाचवते, है ना. तर कसं आहे, आता हे बाई आली व्हॉट्सअपवर म्हणून मला माहीत पडलं. मी तर शॉकच, मी तर शॉक की बाप रे, एवढी ऑब्सेस आहे ती, एवढी ऑब्सेस, एवढी ते मागं स्टॉक करणं, बाप रे बाप रे बाप, काय म्हणावं आता. आणि कसं आहे, जर माझ्याबद्दल काही व्हिडिओ टाकले, बोलली, मी सोडणार नाही. मी सरळ पोलीस कंप्लेंट करणारच, ठीक आहे. मी सोडत नसते कोणाला. आता मी एकदा सोडले, नेक्स्ट टाईम मी सोडणार नाही. काय शेण खायचं आहे आम्ही काही बघायला येत नाही. मला एक दोन हिंट दिलेली आहे एक दोन ताईंनी, म्हटलं जाऊ दे, चुलीत गेले असले लोक, म्हटलं ठीक आहे. जर काही फालतू माझ्याबद्दल काही बोलली मग काय मी सोडणार नाही. एवढी त्या बाईला मी ओरडली, एवढं मी तिला बोलली, एवढी चूल आहे ना तिच्यामध्ये की संपतच नाही तिच्यातली चूल. सांगा हां, काय शाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला चप्पलचा मार, ही कहावत तुम्हाला माहीतच आहे. शाळेत शिकवलेल्या सगळ्या कहावती आता सगळ्या कामात येत आहे. तर कसं आहे ना माहिती आहे ना, जरा तरी सेल्फ रिस्पेक्ट असावी माणसामध्ये.
सेल्फ रिस्पेक्ट कशाला म्हणतात ते शिकलेल्यांना माहीत आहे, अडाणी लोकांना काय माहीत असणार आहे नाही का. तर मी तर अडाणी अशिक्षित समजते, कारण हे जे असे वाह्यात हरकते करतात ना लोक, त्याच्यावरून म्हणजे पूर्ण समजते की कुठे शाळेच्या मागे गेले तर ते शाळेत गेलेच नव्हते. पण शाळेत जाऊन काही सेल्फ रिस्पेक्ट येत नाही ना, सेल्फ रिस्पेक्ट आतून असावी लागते. काय बोलणार आहे आता. आणि लाज शरम जरा पण असेल ना तर माझ्या चॅनलवर यायचं नाही तू, आणि माझे व्हिडिओ बघायचे नाही. व्हॉट्सअपवर आलीस त्यामुळे माहीत पडलं की तू किती आम्हाला स्टॉक करतेस म्हणून, माहिती का. काही आहे की नाही, काही वाटतं की नाही. नवरा तर तुझा काही, तुला तो छूट दिली जा काही कर, आहे की नाही. कुणाला काय पण म्हण, काय कर. नवरा तर तुझा काय तुला बोलत नसेल, तू काही कर तिकडे. नवऱ्याला तुझ्या माहीत तरी आहे का तू हे सगळे उचापती करते, आणि तुझ्या घरात चालतं का, तुझ्या सासरच्यांना ह्यांना सगळं चालतं का हे सगळं, ते मला सांगा दे. काय म्हणावं आता ना, शब्दच नाही आहे तुझ्यासारखीला. जे काही होत्या ना काही मूर्ख बायका, ते गेल्या तरी असतील ॲटलिस्ट, त्या तरी त्यांच्यात तरी सेल्फ रिस्पेक्ट असेल की त्यांना मी बोलली की माझे यायचे नाही व्हिडिओ बघायला, तर त्या आल्या तरी नाही. आणि हे बाई कशी आहे विचार करा. इतकं दिमाग खराब आहे ना आता ह्या गोष्टीला. जवळपास 4-5 दिवस झाले बघा, म्हणजे व्हिडिओ बनवते म्हटलं, आणि आज आता म्हटलं आज व्हिडिओ बनवूनच घेतला. दिमाग इतकं खराब होतं ना 4-5 दिवसापासून. म्हटलं काय एकदम बेशरमपणाची हद होते माहिती आहे का. सेल्फ रिस्पेक्ट नावाचं काही आहे नाही. जाऊ द्या, चला. एनिवेज मी आता चालली, मला रूम पण बघायला जायची आहे. सांगेल तुम्हाला याच्याबद्दल मी डिटेलमध्ये, आणि त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवेल मी. आता हा व्हिडिओ मी इथंच संपवते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.